पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे मुंबईचा पारा 16.2 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। मुंबईमध्ये गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 4 अंशांनी वाढ होईल असं हवामान खात्यानं सांगितलं। नेव्हीच्या हाफ मॅरेथॉन करता मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 2 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असून त्यांच्या सुविधेकरता हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं काम बीओटी तत्वावर करण्याकरता निविदा प्रक्रिया राबवण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकतीच राज्य सरकारकडे मागितली। त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामाकरता निविदा काढल्या जाणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भाड्याने घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याकरता म्हाडानं भाडेतत्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा तयार केलाय। या धोरणाची अंमलबजावणीकरता स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव मसुद्यामध्ये मांडला गेलाय। भविष्यात या धोरणामुळे महाराष्ट्रात भाडेतत्वावर घर घेणं अधिक सोपं, सुरक्षित आणि परवडणारं ठरणार आहे असं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितलं। मॉन्सून संपल्यानंतर धावपट्टीच्या देखभालीचं काम करण्याकरता आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अशा 6 तासांकरता मुंबई विमानतळ बंद राहणार आहे। या 6 तासांच्या कालावधीमध्ये विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांवरून विमानं उड्डाणं किंवा आगमन होणार नसल्यानं विमानतळ प्रशासनानं तशी माहिती सगळ्यांना कळवली आहे। राज्यात गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजेसमध्ये भरमसाठ वाढ केल्यानं रिक्त जागांचं प्रमाण वाढलंय। यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 33% जागा रिक्त राहिल्या असून 15,936 जागांवर प्रवेश झाले नसल्याची स्थिती आहे। अनेक कॉलेजेसमध्ये निम्म्या जागा भरलेल्या आहेत तर निम्म्या रिकाम्या आहेत। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही घट झालेली बघायला मिळाली। मुंबईतील सगळ्या शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एन प्रभागातील शाळांना दिले आहेत। उपहारगृहामध्ये स्वच्छता राखण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। देशातील इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ऑक्टोबर महिन्यामध्ये 57% वाढली आणि 18,055 युनिट्सवर पोहोचली आहे। या विभागामध्ये टाटा मोटर्सने आघाडी कायम राखलेली आहे अशी माहिती वाहन डीलर्सच्या संघटना फाडानं दिली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारनं 159 ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली। यामुळे निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। पुढील सुनावणीपर्यंत नव्यानं कोणत्याही निवडणुकांची घोषणा करू नये अशी सूचना न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं सगळ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारनं टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार 23 नोव्हेंबरला होणाऱ्या या परीक्षांकरता राज्यभरातून तब्बल 4,75,668 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। राज्यातील 1,420 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहील। जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे। उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये 10 दिवसांमध्ये किमान तापमान 3 अंशांनी घसरलं। दिवसभरामध्ये किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। शहरात ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतायत। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या आंतरमशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे। गेल्या आठवड्याभरात राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता। लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली। लोणावळ्यातील रखडलेली विकास कामं मार्गी लावण्याचं आश्वासन सोनवणेंनी दिलंय। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्यास विलंब होण्यास सुरुवात झालेली आहे। निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वेगवेगळ्या विभागांमधील कर्मचाऱ्यांचा पगार आजच्या तारखेपर्यंत झालेला नाही। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घातलेल्या निर्बंधांचा भारतावरील परिणाम आता दिसू लागलाय। ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये भारतात येणाऱ्या रशियन खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये तब्बल 66% घट झाली आहे। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना आता रेल्वे स्थानकामध्ये 5Gच्या सेवेचा आनंद घेता येणार आहे। प्रायोगिक तत्वावर ही सेवा मडगाव, रत्नागिरी आणि उडुपी या 3 प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे। याकरता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्लू क्वाइड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड यांच्यात 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सुविधा सुरू करण्याकरता सामंजस्य करार झाला आहे। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी त्याला अटक केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घरावर गोळीबार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या या गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता। त्याला कोर्टानं 11 दिवस NIA कोठडीत पाठवलं आहे। समाजवादी पक्षानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर 150 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही घोषणा केली। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान 2028 पर्यंत आमदार निवासाचं बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश अण्णा बनसोडेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। जळगाव महापालिकेमध्ये दूरदृष्टी आणि प्रशासकीय क्षमता असणाऱ्यांना संधी द्या असं आवाहन माजी मंत्री सुरेश जैन यांनी केलंय। मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे, पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहणार आहे असंही सुरेश जैन यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी रात्री दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी मी रडणारा नाही तर लढणारा आहे असं सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद निर्माण होत असल्याचा दावा शिंदेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंचे मंत्री आता त्यांचंच ऐकत नाहीत। शिंदेंच्या मंत्र्यांचे बॉस आता फडणवीस असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे, तर दानवेच त्यांचा बॉस बदलण्याच्या तयारीत असल्याचं म्हणत दानवेंना उदय सामंतांनी उत्तर दिलंय। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे एकटे पडल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं, तर शिंदेंना पक्ष फुटण्याची भीती असल्याचंही सपकाळ म्हणाले। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे। घातपाताचा कट रचणारे धनंजय मुंडेच असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असल्याचं म्हणत पोलीस संरक्षण नको असा अर्ज पोलीस अधीक्षकांना देण्यात आला। अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलिसांनी शिवतीर्थावर 1.5 तास वाट पाहिली, तरीही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। तुम्ही त्रास का घेतलात? मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असं अमित ठाकरे म्हणाले। नेरूळमध्ये शिवस्मारकाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल झालाय। हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालंय। शहरालगतच्या खटकाळी बायपास, अकोला बायपास, जवळा पळशी रोड इथं चेकपोस्ट उभारून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जाते। सोलापुरातील अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला, तर अपक्ष उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झाली। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवड होताच प्राजक्ता पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरांचा नाही असं चॅलेंज बाळराजे पाटील यांनी अजितदादांना दिलं। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यानंतर आता बाळराजे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। राजन पाटलांनी बाळराजेंच्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली। शरद पवार यांच्या चरणावर मी लीन होतो असं म्हणत ते प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती त्यांनी केली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनुषा सेहरनिदा मुश्रीफ यांची कागल नगर परिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 9 मधून सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आलेले आहेत।
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढावं अशी इच्छा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी आहेत, त्यामुळे एकत्र लढावं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केलं। माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाली। माळेगाव नगरपंचायतीचे उमेदवार नितीन तावरे यांनी मारहाण झाली असून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोर कमिटीमध्ये सदस्य असलेल्या भाजपच्या जिल्हा सरचिटणीस संगीता इंगोले यांना उमेदवारी नाकारली गेली, त्यामुळे त्यांनी नाराजी नोंदवली। अनेक निष्ठावंत नाराज असल्याचं संगीता इंगोलेंनी म्हटलंय। जामनेर नगरपालिकेतून भाजपच्या 3 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। यामुळे जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाकरता 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर नगरसेवक पदासाठी असलेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत, तर प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या कुसुम परचंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। बीडमध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवारीमध्ये मोठं अर्थकारण असल्याचं वक्तव्य आरपीआय प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केलं, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भूमिका असल्याचंही जाहीर केलं। सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी आणि निवडणूक निरीक्षकांनी तहसील कार्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला। ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक युती म्हणूनच लढणार असल्याचं जिल्हा निवडणूक प्रमुख कपिल पाटील यांनी सांगितलं। भिवंडी तालुक्यातील 21 जिल्हा परिषदांचा आढावा घेण्याकरता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं।